नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं प्रज्ञाच वेलनेस सेंटरमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत हेमंत ऋतूच्या संदर्भात. सध्या दक्षिणायन चालू आहे, म्हणजेच हेमंत ऋतू आहे. मिड नोव्हेंबर ते मिड जानेवारी हा हेमंताचा काळ सांगितलाय. म्हणजे मराठी महिन्यानुसार बघितलं तर आपण मार्गशीर्ष आणि पौष महिना. तर या काळात थंडी जास्त असते, चंद्र अधिक बलवान असतो, दिवस लहान आणि रात्र मोठी असते. त्यामुळे सकाळी उठलं की लगेच भूक लागते. तर ब्रेकफास्ट स्किप करू नये. जाठराग्नी अधिक प्रदीप्त असतो, म्हणजे तुम्ही जे खाल ते चांगल्या प्रकारे पचते. या काळात मधुर, आम्ल, लवण रसात्मक पदार्थांचे सेवन करावे, जसं की गूळ, तीळ, आवळा, खोबरं, खजूर, खारीक आणि जास्त स्पायसी कडू पदार्थ या काळात खाऊ नये. आणि बल चांगले असते, त्यामुळे तुम्ही योग्य बलाने व्यायाम या काळात करू शकता. कफ आणि वात प्रकोप असतो, त्यामुळे अभ्यंग नक्की करावा हेमंतामध्ये. आणि नक्की हेमंत ऋतुचर्येचं पालन करा. धन्यवाद.